सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीची विशेष सभा 4 एप्रिल रोजी होणार असून या दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती व महिला व बाल कल्याण समिती आणि इतर 2 विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत। या दरम्यान नामनिर्देशन पत्र हे 4 एप्रिल रोजी 10 ते 12 वाजेपर्यंत भरले जाणार असून 1 वाजेपर्यंत माघार घेण्याचा अवधी राहणार आहे। यानंतर सभापती निवडी जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली। नमस्कार। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा 20 मार्च रोजी पार पडलेली होती। त्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये 4 सभापतींच्या निवडणुकी घेणं आपल्याला क्रमप्राप्त होतं। त्या अनुषंगाने 4 एप्रिल रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेमध्ये समाज कल्याण सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व इतर 2 सभापती अशा 4 सभापती पदाची निवडणूक पार पडणार आहे। ही प्रक्रिया जी राबवली जाणार आहे ही कशा पद्धतीची प्रक्रिया असते साधारण? नाही, जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत ते यासाठी मतदान करतात। त्याचबरोबर निमंत्रित सदस्य म्हणून पंचायत समितीचे सभापती या सभेला उपस्थित राहू शकतात। जिल्हा परिषदेची ही विशेष सभा असते आणि यामध्ये गरज पडेल तर मतदान घेतलं जातं, परंतु जेवढे सभापती आपल्याला निवडायचे आहेत तेवढेच जर नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिले तर मतदानाची आवश्यकता पडत नाही। जर मतदान घेण्याची आवश्यकता असेल तर हात दाखवून म्हणजे हात उंचावून मतदान घेतलं जातं, म्हणजे उघड स्वरूपामध्ये मतदान होतं। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।